आज आपण पोटाच्या अशा एका त्रासाबद्दल बोलणार आहोत, ज्याचा अनुभव तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच कधी ना कधीतरी घेतलेला असेल। नवजात बालकाला सुद्धा जर आयुष्यामध्ये पहिल्यांदा कुठला त्रास हा होत असेल तर तो म्हणजे पोटाचा त्रास होत असतो। तरुणांपासून वृद्धांपर्यंत अनेकांना पोटांची ही समस्या नक्कीच असते आणि त्या समस्येचे नाव आहे ते म्हणजे पोटामध्ये गॅसेस होणे। मेडिकल लँग्वेजमध्ये याला बर्पिंग असे म्हणतात। हा पोटामध्ये गॅस का तयार होतो आणि जर पोटामध्ये गॅस तयार होत असेल तर तो कमी कसा करावा किंवा पूर्णपणे त्या त्रासापासून कशी सुटका मिळावी आणि त्यासाठी आपल्याला काय करता येईल या संबंधीचं मार्गदर्शन आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल राऊत आणि आपल्या सगळ्यांचा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। पोटामध्ये नेमके गॅसेस का तयार होतात या प्रश्नांचं जर आपल्याला उत्तर शोधायचं झालं तर जे काही अन्नपदार्थ आपण खातो त्याचं आपल्या छोट्या आणि मोठ्या आतड्यांमध्ये व्यवस्थितपणे पचन होत असतं। ज्या वेळेस शरीरामध्ये पचन होत असते त्या पचनाच्या प्रोसेसमध्ये आपल्या अन्नपदार्थांपासून सारकित्त विभाजन होतं, म्हणजे त्यातून जो काही पोषक अंश असतो तो शरीराच्या पोषणासाठी शोषला जातो आणि उरलेला जो कित्त भाग असतो तो मलमार्गाकडे ढकलला जातो आणि या सगळ्या विभाजनाच्या वेळेस आपल्या शरीरामध्ये काही प्रमाणामध्ये गॅसेस तयार होतात। हे गॅसेस पोटामध्ये जरी तयार होत असले तरी ते वजनाने हलके असल्यामुळे वरच्या भागांमध्ये साठायला सुरुवात होतात आणि हे गॅसेस जर त्यांच्या रस्त्याने व्यवस्थितपणे बाहेर पडले तर आपल्याला पोटात गॅस उत्पन्न होण्याची आणि त्यातून त्रास उद्भवण्याची शक्यता फार कमी असते। परंतु काही व्यक्तीच्या बाबतीत हे पचनच मुळात व्यवस्थित होत नाही, त्यामुळे गॅसेस तयार होण्याचे प्रमाण हे खूप जास्त असते किंवा त्याच्यापासून विकृत स्वरूपाचे गॅसेस तयार होतात आणि याच गॅसेसची परिमिती एका आजारामध्ये किंवा पोटाच्या समस्यामध्ये होत असते। आणि यातील सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचं लक्षण असते ते म्हणजे पोटामध्ये वेदना जाणवतात। काही जणांना बेंबीच्या आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये वेदना असतात, काही जणांना पोटाच्या साईडच्या भागांमध्ये दुखतं, तर काहींना छाती आणि पोटाच्या मध्यभागी वेदना होत असतात। परंतु पोटामध्ये गॅसेस असतील तर वेदना ह्या कंटिन्युअस नसून थोड्या थोड्या अंतराने होत राहतात, त्या पुन्हा कमी होतात, पुन्हा थोड्या वेळेनंतर पुन्हा वेदना होतात। आणि जर तुम्हाला देखील अशा पद्धतीच्या पोटाच्या राहून वेदना होत असेल आणि हा त्रास काही महिन्यापासून काही वर्षापासून असेल आणि बरेच इन्व्हेस्टिगेशन करून सुद्धा तुम्हाला तुमचं कारण समजत नसेल तर त्याचं मागचं प्रमुख कारण जे आहे ते म्हणजे तुमच्या पोटामध्ये गॅसेस तयार होतात आहे। आणि हे विकृत स्वरूपाचे गॅसेस जेव्हा आपल्या मोठ्या आतड्यांमधून छोट्या आतड्यांमध्ये फिरत असतात त्यामुळे ते त्या ठिकाणी वेदना उत्पन्न करतात। ज्या वेळेस आपल्या शरीरामध्ये पचनाची प्रोसेस होत असते त्यावेळेस जर गॅसेस होण्याचे प्रमाण हे खूप जास्त असेल तर पचन व्यवस्थित होत नाही, याबरोबर काही खाण्याची इच्छा सुद्धा होत नाही। थोडे देखील खाल्ल्यानंतर आपले पोट हे आपल्याला भरल्यासारखे वाटते, काहींना तर पोट असं चेंबरप्रमाणे भरल्यासारखं वाटतं, पोटामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये गुब्बारा भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे त्यांचे पोटाचे वजन हे वाढलेले असते। बऱ्याच वेळा भूक लागलेली नसताना किंवा वेळ झालेली आहे म्हणून सुद्धा आपण खात असतो, यामुळे त्यांच्यामध्ये ही गॅसेसची उत्पत्ती हे आणखी जास्त प्रमाणात होत असते। बऱ्याच वेळा बोलीभाषेमधील हे पोटातील गॅसेस कशा पद्धतीने आहेत हे व्यक्त करण्याची भाषा ही वेगवेगळी जरी असेल तर काही जण सांगतात की पोटांमध्ये आवाज होत आहे, पोटांमध्ये गुडगुड होत आहे, अशा पद्धतीने हा त्रास व्यक्त करत असतात। तर काहींना पोटात साप वळवळण्यासारखं वाटतं, तर पोटामध्ये काहीतरी फिरतं असं सारखं वाटत असतं, पोटात मुंग्या आल्या असं वाटत असतं, पोटात उष्णता आहे असंही वाटतं, पित्त झालं असंही वाटतं। असे प्रत्येकाची भाषा जरी वेगळी असली तरी त्याचं एकच कारण असतं ते म्हणजे पोटातील गॅसेस। आणि हे पोटातील गॅसेस या 3 प्रकारची लक्षणे उत्पन्न करतात। आणि त्याचबरोबर काहींच्या शरीरामध्ये हे गॅसेस जेव्हा फिरत असतात त्यावेळेस गुडगुड स्वरूपाचा आवाज निर्माण करतात। हे आवाज त्या व्यक्तीला जर जाणवतच असतात पण त्याचबरोबर त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तींना देखील हे आवाज जाणवत असतात, त्यामुळे एका प्रकारचा ऑकवर्डनेस देखील होऊ शकतो। जर हे विकृत स्वरूपाचे जास्त गॅसेस बाहेर पडले आणि नको त्या ठिकाणी नको त्यावेळी जर बाहेर पडले तर त्यांना एक ऑकवर्डनेस प्रचंड निर्माण होतो, 4 चौघांमध्ये योग्य वाटत नाही आणि त्यावेळेस आपल्याला अपमानास्पद असण्याची भावना उत्पन्न होत असते। त्यामुळे पोटातील गॅसेस हा त्रास शारीरिक आणि त्याचबरोबर मानसिक लेवलला सुद्धा त्रास देतो। पचन व्यवस्थित कमी न झाल्यामुळे एकूणच त्या व्यक्तीची भूक कमी होते, वजन कमी होते आणि त्याचा कॉन्फिडन्स देखील कमी होतो। मग ह्या पोटातील गॅसेसचं नेमकं निदान आपल्याला कसं करायचं
हे आपण समजून घेऊयात. पोटातील गॅसेसचं जर तुम्हाला निदान करायचं असेल तर ते मोस्ट ऑफ द टाइम्स सेल्फ डायग्नोस्टिक असतं, म्हणजे ज्याचं निदान त्याला स्वतःलाच कळून जात असतं. त्याच्यासाठी कुठल्याही विशिष्ट प्रकारची रक्त तपासणी किंवा सोनोग्राफी करण्याची आपल्याला आवश्यकताही नसते. काही व्यक्तींमधील पोटातील गॅसेस एवढ्या जास्त प्रमाणात असतात की सोनोग्राफीमध्ये देखील ते आपल्याला दिसून येतात. परंतु बऱ्याच वेळेस पोटातील गॅसेस हे आपल्याला आपलेच जाणवत असतात आणि त्यामुळे त्याच्यासाठी हा एक सेल्फ डायग्नोसिस आजार आहे. मग त्याच्यावरती आपल्याला नेमकं उपचार काय करायचा हे आपण आता समजून घेऊयात. पोटामध्ये जर तुमच्या गॅसेस असतील आणि तुम्ही त्यासाठी उपचार म्हणून काही शोधत असाल तर आजची ही होम रेमेडी तुमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. 3 गोष्टी सांगितल्या, 3 प्रकारची ट्रीटमेंट सांगितली तर तुम्ही केले तर तुमची पोटातील गॅसेसची समस्या हे पूर्णपणे नक्कीच कमी होऊन जाईल. मग हे पोटातील गॅसेस कमी करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की तुमच्या पोटातील गॅसेसचा सोर्स नेमका काय, म्हणजे ते का उत्पन्न होतात. पोटामध्ये प्रामुख्याने 2 प्रकारचे गॅसेस तयार होऊ शकतात. एक म्हणजे असे पदार्थ आपण खात असतो की ज्याच्यामुळे पोटामध्ये गॅसेस उत्पन्न होत असतील. दुसरी गोष्ट म्हणजे जर बाहेरून पोटामध्ये गॅसेस जात असतील तर. त्यातील पहिला प्रकार म्हणजे जर तुम्ही बेकरी प्रोडक्ट्स किंवा मैद्याचे पदार्थ, हरभऱ्याच्या डाळीचे पदार्थ, आंबवलेले असे काही पदार्थ जे पचायला जड असतील, हे पदार्थ जर खाल्ले तर त्यामुळे आपल्याला शरीरामध्ये पचन होत असतात, जास्त प्रमाणामध्ये गॅस बनत असतात. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही पाणी बसून पित नसाल किंवा पाणी वर उभं राहून गडगड करून पाण्याचा ग्लास तो तोंडाला न लावता अशा पद्धतीने जर तुम्ही पाणी पित असाल तर त्या पाण्यासोबतच पोटामध्ये गॅसेस सुद्धा जातात. अति प्रमाणात बडबड करत असाल, हसता हसता जेवण करत असाल, जेवण करताना तुम्ही काही इतर काम करत असाल, मोबाईल बघत असाल किंवा टीव्ही बघत असाल तर या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं जेवणाकडे पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन नसतं. त्यामुळे पचनाची प्रोसेस जी आपल्या तोंडामध्ये सलायवा तयार व्हायला पाहिजे तो व्यवस्थितपणे होत नाही. परिणामतः आपल्या तोंडावाटे गॅसेस किंवा हवा जास्त प्रमाणात आतमध्ये जाते. त्यामुळे या 2 कारणांपैकी तुमच्या पोटातील गॅसेसचं कारण कोणतं हे जर समजलं असेल तर त्या कारणाच्या अनुषंगाने तुम्ही उपाययोजना करून तुमच्या पोटातील गॅसेस तुम्ही कमी करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये जर पोटातील गॅसेस आपल्याला कमी करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला योगशास्त्रामध्ये सांगितलेले हे आसन आवर्जून करायचं आहे. यामध्ये प्रामुख्याने जी आसनाची मुद्रा आपल्याला करायची असते ते आसन आहे ते म्हणजे वज्रासन. ते जेवण झाल्यानंतर साधारण 20 ते 25 मिनिट तुम्हाला करायचे आहे. प्रामुख्याने आपल्याला दोन्ही पाय मुडपून आपला पृष्ठभाग सरळ ठेवून आपल्याला बसायचं आहे. अशा पद्धतीने बसल्यामुळे आपली अन्ननलिका आणि आपले पोटातील आतडे हे एका सरळ रेषेमध्ये येतात आणि त्यामुळे अतिरिक्त गॅस साठण्याची जी वेळ असते ती कमी होते आणि त्यामुळे आपले पचन देखील सुलभ होण्यास मदत होते. पोटातील गॅसेस कमी करायचे असेल तर वज्रासनाची मुद्रा हे आपल्याला करायलाच पाहिजे. वज्रासन केल्यामुळे आपल्याला शरीरातील पचन हे व्यवस्थित होतं. पचन व्यवस्थित झाल्यामुळे नवनवीन तयार होणारी गॅसेसची उत्पत्ती कमी होत जाते. पोटातून गॅसेस व्यवस्थितपणे बाहेर पडल्यामुळे दुसऱ्या दिवसाची शौच देखील आपल्याला व्यवस्थितपणे साफ होत असते. फक्त यामध्ये टेक्निकल मुद्दा असा असतो की ज्या व्यक्तींना गुडघेदुखीचा त्रास असेल त्यांना वज्रासनामध्ये बसता येणार नाही, तर त्यांनी वज्रासनामध्ये ज्यांना बसता येत नाही अशा वेळेस त्यांनी केवळ पद्मासनात देखील बसलं तरीही चालेल किंवा खुर्चीवरती बसून दोन्ही पाय फक्त सरळ ठेवले आणि अशा पद्धतीने बसली तरी चालेल. यामागचा प्रमुख मुद्दा म्हणजे आपली अन्ननलिका, आपले मोठे आतडे हे एका सरळ रेषेत येणे हे फार आवश्यक आहे. त्याचबरोबर काही व्यक्तींना जर दोन्ही आसनांचा लाभ घेता येत नसेल किंवा शारीरिकदृष्ट्या ते शक्य होत नसेल तर शतपावली करणे हा देखील त्याच्यावर एक उत्तम उपाय आहे. शतपावली केल्यामुळे देखील आपल्या पोटातील गॅसेस हे व्यवस्थितपणे बाहेर पडतात. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ट्रीटमेंटचा. याच्यामध्ये आपल्याला एक होम रेमेडी तयार करायची आहे. त्यासाठी आपल्याला 3 घटक द्रव्य पाहिजे. त्यामध्ये एक आहे ते म्हणजे बडीशेप, दुसरी आहे ओवा आणि तिसरा आहे हिंग. आपल्याला भाजलेली बडीशेप आणि भाजलेला ओवा एकत्र करायचे आणि त्याच्यामध्ये थोडीशी हिंग पावडर टाकून ठेवायची आहे आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला जेवण झाल्यानंतर साधारणतः 1 चमचा चावून घ्यायचं आहे. चावून झाल्यानंतर बडीशेप, ओवा आणि हिंग यांच्या मिश्रणामुळे ज्यावेळेस आपण कोमट पाण्यासोबत हे मिश्रण पितो त्यामुळे अन्नाचे पचन झाल्यावर किंवा अन्न घेतल्यानंतर त्यामध्ये जो ओवा असतो तो पचनाला मदत करतो. हिंगामुळे तयार होणारे जे गॅसेस आहेत ते अपराच्या दिशेने निघायला मदत होते आणि त्यातून बऱ्याच लोकांना पोटातील गॅसेसमुळे
तोंडातून वास येण्याची समस्या देखील उद्भवते, ती पण कमी होते. यामधील बडीशेप हे सुद्धा पाचक आहे, त्याचबरोबर मुखसुगंधीकर आहे. ओवा आणि हिंग हे मिश्रण जेवण झाल्यानंतर व्यवस्थितपणे घेतले तर त्याच्यामुळे आपल्या पोटातील गॅसेस हे निघायला मदत होते. हे मिश्रण दिवसातून 2 वेळेस तुम्ही घेतलं तर तुमचे पोटातील गॅसेस उत्पन्न होण्याची प्रवृत्ती कमी होऊन तयार झालेले गॅसेस देखील बाहेर पडतील आणि पोटातील वातावरण स्वच्छ झाल्यामुळे मन देखील प्रसन्न होते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आजच या होम रेमेडीजबद्दल काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. अशाच आरोग्यदायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आरोग्यदायी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.